आहे डे 2. सगळे उठून आता चेकआउट करायचं आहे. सगळेजण रेडी आहे. आता चेकआउट करून निघणार आणि आपल्या क्रमानुसार दुसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक तर निघणार आहे. फर्स्ट फ्लोर युझिंग लिफ्ट. अल्ट्रा लेजंड प्रो मॅक्स कंपनी गेला तो. आणि माय प्रिन्सेस इज रेडी विथ दिस ब्युटी मॅन. लाजली. तू कुठं लग्नाला चाललायस काय रे? पाय एकदम कडक मध्ये रेडी आहेत. रेडी आहे. तुझी हेअरस्टाईल कुठली रे? व्हॉट इज दिस हेअरस्टाईल ब्रो? विराट कोहली हे कसली हेअरस्टाईल रे? अर्धी केस उंदर खाऊन गेले. ये बॉय छपरी प्रो मॅक्स. अष्टविनायक करतेवेळी पहिल्यांदा मोरगावचा मोरेश्वरच्या गणपतीचं दर्शन घ्यावं. त्याच्यानंतर क्रमवारीनुसार सेकंड येतो सिद्धटेक. सिद्धटेक नंतर पालीचा गणपती. पालीचा नंतर महडचा. त्याच्यानंतर सांगितलं रे पुढे थेऊरचा. हे असं क्रमवारीनुसारच करावं. आता आम्ही काल मुंबईवरून लेट निघाल्यामुळं आम्ही मोरगावच्या पहिल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि मोरगावमध्येच रात्री थांबलो. आता आम्ही सिद्धटेकला जात आहे. सिद्धटेक साधारण मोरगाव ते सिद्धटेक 59-60 किलोमीटर आहे. आणि सिद्धटेक पासून साधारण बारामती जवळ आहे सिद्धटेक. आणि सिद्धटेक ते पाली रायगड जिल्हा साधारण 250 किलोमीटर आहे. आणि महड काहीतरी जवळच आहे तिथून. आज मॅक्झिमम 4 गणपती तरी करायचा आज ठरवलेला आहे. आज पण आम्हाला थांबावं लागणार आहे रात्री. बघू. चला बाय. तर आता फायनली पोचलोय सिद्धटेक श्री सिद्धेश्वर क्षेत्र मंदिर. तर आता इथे गर्दी तर नाही आहे एवढी. आता दर्शन घेऊ फटाफट. खूप छान असं दर्शन झालंय. आतमध्ये फोटो वगैरे अलाउड नसल्यामुळे फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे जास्त काढता आले नाही. पण जेवढं काढता येतं तेवढं प्रयत्न केला. आता सिद्धटेकचं सिद्धिविनायक खूप म्हणजे जास्त गर्दी नसल्यामुळं आता सगळं कसं एक्झाम सीझन चाललंय त्यामुळं जास्त गर्दी नाही. खूप फास्ट दर्शन झालं. एक नंबर दर्शन झालं. दर्शन झालं. इथं मम्मी काहीतरी बघाल्या काय घेणार आहे ते. आता इथून जाणार आहे पालीचा बल्लाळेश्वर मंदिर रायगड डिस्ट्रिक्ट. आता परत मुंबईकडनं आलं तर परत मुंबईच्या साईडला जायचं आहे. आता इथून पाली बल्लाळेश्वर गणपती किती 218 किलोमीटर लांब आहे. काय येणार ना चैनजी लोक. 218 किलोमीटर लांब आहे. इथून निघणार थोड्या वेळात. नाश्ता वगैरे करून निघणार पाळीसाठी. सिनेमॅटिक व्हिडिओ काय काढला हे तर माझ्या मागच यायला लागला. ये मम्मीला पकड. मम्मीला धर. या हिला 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 हिला. भीती तर जाम वाटाल्या. बाय 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 बाय. यारा तेरी यारी को
आधी बोलायचं नाही, गाणी फोडायची नाही. तुमचं कुठं आलंय? बोल रे. वेदांत बोल रे, बोल. पडते फोन पडते. मम्मी दिसले ए मला येत नाही. जब से तेरे नैना असं गाणं मेरे नैनों से मी नेण्यापासूनच चालू केलो. पालीमध्ये पोचलोय. अजून इथून थोडं किती 500 मीटर दाखवतोय चालत जायला. फायनली पार्किंग इथे आहे. तर पार्किंग आहे. पार्किंग मध्ये गाडी लावून त्या साईडला दाखवते बल्लाळेश्वर मंदिर. तर जाऊया. हे पण दर्शन एकदम छान झालं. छान एकदम झपक्यात. कुठेच कुठल्याही आता आपले किती झाले 3 झालो. 3 मध्ये कुठेही गर्दी बसली नाही. एकदम छान दर्शन झालं. सगळीकडं जसं तसं इथंही म्हणजे कोणत्याच ह्याला मला वाटत नाही फोटो व्हिडिओ अलाउड असं. काही दर्शन झालंय. इथे इथलाही प्रसाद घेऊन आम्ही निघणार आपल्या ह्याला महाडच्या वर्धविनायक. महाडचं वर्धविनायकला जाणार. आपण महडलाही पोचलोय. वर्धविनायकला पोचलोय. 38 किलोमीटर्सच लांब होतं त्यामुळे लवकर पोचलो. पाली वर्धविनायक खूप छान दर्शन झालं. दर्शन आपलं नतमस्तक होऊन भेटलं. लाईन होती थोडी पण हे दर्शन आरामात झालं अर्ध्या तासात. इथून थेऊरला जायचं आहे. तिथे एक आहे अष्टविनायकमधले यस थेऊरचं चिंतामणी. इथून 109 किलोमीटर आहे. अजून 3 तास लागतील पण निघायचं थेऊरसाठी. सो फायनली वी हॅव रीच्ड इन श्री क्षेत्र थेऊर. पार्किंग करा मम्मी पप्पा ते आत गाडी घेऊन चाललं. आतमध्येच आहे. चालत चाललोय. थेऊरचा चिंतामणी. 5 गणपती होतील या दर्शनानंतर. 5 अष्टविनायकमधले 5 गणपती दर्शन होतील. श्री चिंतामणी क्षेत्र थेऊर पुणे जिल्ह्यात येतं.
6, 7, 8 काय 10 किलोमीटर पुढे आलोय शेऊरवरनं आणि इथं जवळपास एक लॉज बघितलाय आणि रेस्टॉरंटमध्ये आता जेवायला आलो. जेवून सरळ जाणार झोपायला. वी आर हिअर इन लॉज स्टार एक्झिक्युटिव्ह. आपल्या लेण्याद्रीला जाताना वाटामध्येच आहे. तर तुम्ही जर असा प्रवास करत असाल तर गो चेकआउट डेट चांगला आहे. आता रूम्स बघणार. सो दिस इज आवर रूम. माय गॉड चिल्ड आउट. तर आज इथं स्टे करणार. आज रात्री इकडे राहणार आहे. आजचा दिवस खूप जास्त प्रवासात गेला. आज आम्ही 4 गणपती केले. आता उद्या राहिले 3. परत ते 3 झाल्यानंतर उद्या परत जायचंय मोरगावला. तर आजचा हा व्हिडिओ हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण आहे. जर तुम्ही करत असाल तर तुम्हालाही ह्या 3 व्हिडिओच्या सिरीज मधून समजेल अष्टविनायक दर्शनचं. तर आजचा दिवस इथे संपतो. परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि Stay tuned. जून महिन्यात काय तर स्पेशल असणार. काहीतरी स्पेशल.